अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डीपीडीसीच्या निधीतून खर्चाला मंजुरी। जिल्हा नियोजन निधीतून कमाल 5% निधी खर्च करण्याची तरतूद। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। पूरग्रस्त शेतकऱ्यांना बँकेने पाठवलेल्या कर्जाच्या नोटीसीची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवताच मंत्री सरनाईकांनी घेतली दखल। तातडीने नोटीस मागे घेण्याची सूचना। शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी। शिवसेनेचा आझाद मैदानात होणार दसरा मेळावा। मेळाव्याचा पहिला टीझर समोर। शिवसेना उभाटा पक्षाचा शिवतीर्थावरती दसरा मेळावा। मेळाव्यापूर्वीच दादर परिसरात बॅनरबाजी। बॅनरवर ठाकरे बंधूंचे फोटो झळकल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना उधाण। मुंबईतील दसरा मेळावा हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आज बाकी सगळं बोगस। तर शिंदेंनी अहमदाबाद किंवा सुरतमध्ये मेळावा घ्यावा। संजय राऊतांचा शिंदेंवरती जोरदार हल्लाबोल। अहिल्यानगरमधील असदुद्दीन ओवेसींच्या सभेला अखेर परवानगी। अटी शर्तींसह पोलिसांकडून परवानगी। प्रक्षोभक किंवा भडकाऊ वक्तव्य न करण्याची अट। बीडच्या नारायणगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात। मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत होणार दसरा मेळावा। जरांगे काय बोलणार याकडे लक्ष। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे घनसावंगी, परतूर आणि अंबडमध्ये पूरस्थिती। अनेक गावांना पुराचा वेढा। पूरस्थितीची ड्रोन दृश्य समोर। मी कुठल्याही प्रकारची खोटी कामं केली नाहीत। कोणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होत नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आरोप करणाऱ्यांना जोरदार टोला। नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण। कोट्यावधी खर्च करून बांधलेल्या रस्त्यांची चाळण। तर गिरीश महाजनांकडून रस्ते दुरुस्त करण्याचं तातडीने आश्वासन। जळगावच्या चोपडा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। गोरगावले शिवारात गुळ नदीच्या पात्रातून दुसऱ्या काठी पूर्वेला जवळपास 100 शेतकरी शेतात केळी लागवड करत असतात। मात्र त्या शेतकऱ्याला गुळ नदीच्या पाण्याचा अंदाज घेऊन लागवडीपासून ते काढणीपर्यंत बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागतं। गुळ धरणाचं पाणी नेहमी सुटत राहतं। धरणाचं पाणी सुटल्यावर केळीचा माल परिपक्व झाल्यावर पण निघत नाही आहे। शेतात माल पिकतोय, गाडी बांधापर्यंत नाही गेली। आपण कधी 1000 रुपये पहिल्यानंच केळीला भाव नाही। यावर्षी आपण 1000 रुपये भाव ठरवला। गाडी तिथपर्यंत गेली तर तो 1000 रुपयाने कापतो। नाही गाडी गेली तर तो 500 रुपयाने तो माल मागतो, ट्रॅक्टरने कधी बाहेर काढला तर। आणि हे धरणाचे दरवाजे रात्री सोडले की गाडी पासच होत नाही। JCP लावून माझ्या 2-3 गाड्या मी क्रेनने चोपड्यावरनं क्रेन मागून क्रेनने बाहेर काढल्या आहेत। पाणी सोडताना तुम्ही कमीत कमी आमच्यासाठी तुम्ही रात्री 2 वाजेला तरी बंद करा। किमान गाडी जाऊ शकते इथे। म्हणजे रात्री 2 वाजता बंद केलेले दरवाजे सकाळी 9 पर्यंत तरी गाडी पास करून घेतो आम्ही। कारण इथे ट्रकचा ड्रायव्हर आल्यावर काय म्हणतो, मैं गाडी डालूंगा नहीं इधर, आप जिम्मेदारी ले लो। म्हणजे त्याची पूर्ण जिम्मेदारी आम्हाला घ्यावी लागते, तेव्हा तो गाडी टाकतो। आणि आमच्या इकडच्या सगळ्या शेतकऱ्यांचं एकच पीक आहे इथे, फक्त केळी। केळी पण आम्हाला हे इथलं पाणी बघून मग लागवड करावी लागते। आम्ही दुसरं पीक इथे घेऊ शकत नाही। माढा तालुक्याला महापुराचा तडाखा बसला असून पुन्हा एकदा निम्मगाव हे पाण्याखाली गेलं असल्यानं जिल्हा परिषद शाळेला सुट्टी द्यावी लागली होती। संत एकनाथ महाराज यांची पालखी जाणारा मार्ग बंद झाल्यानं आणि निम्मगाव पाण्याखाली गेल्यानं विद्यार्थ्यांना गावात येणं शक्य झालं नाही। सीना नदी पात्रातनं जे पाणी पातळी वाढली आणि महापूर आला त्या मुंगशी गावात आहे आणि जिल्हा परिषदेची शाळा आहे। आणि आता गेल्या 8 दिवसापासून त्यांचं जे काय शाळेचं रुटीन आहे ते विस्कळीत झालेलं आहे। आणि नक्की काय परिस्थिती आहे, कारण की ज्या पुलाच्या पलीकडं काही वस्त्या आहेत आणि अलीकडं ही शाळा आहे। शाळेचा मध्ये आता एक बोर्ड वाचला, शाळा हा आधार आहे खरं तर समाजाचा। आणि खऱ्या अर्थाने तसं झालेलं आहे की काय परिस्थिती 8 दिवसात काय काय झालं, आत्ता काय परिस्थिती आहे। 8 दिवसापासून पूर आल्यापासून नदीच्या पलीकडचे जे विद्यार्थी आहेत किंवा दूरच्या वस्त्यावरून येणारे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी शाळेला उपस्थित राहू शकत नाहीत। फक्त गावातीलच एक
20-25 विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि परवा पुराचं पाणी शाळेच्या वर्गखोल्यामध्ये शिरल्यामुळं शालेय साहित्य विद्यार्थ्यांची जी पाठ्यपुस्तकं वह्या वगैरे डेस्कमध्ये होती किंवा कपाटामध्ये जी होती लॉकरमध्ये, तर ते सर्व भिजून हे झालेलं आहे. पूर ओसरणे ही सगळ्यांची आता इथल्या गावकऱ्यांसहित शिक्षकांसहित विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, मुंगशी, माढा. एकीकडे पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं असताना दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा सडू लागला. तिकडे कांद्याला प्रति किलो 2 ते 7 रुपये असा कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तिहेरी संकटात सापडला असून भाव घसरणीचा व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसतोय. हवालदिल झालेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. मी आता उभा आहे एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत. भाववाढीच्या आशेवर या शेतकऱ्याने कांदा चाळीत साठवून ठेवलेला होता. मात्र बदलत्या वातावरणाचा फटका या कांद्याला बसला आहे. आपण बघू शकतो का हा जो साठवून ठेवलेला कांदा होता तो सडलेला आहे. अक्षरशः याला कोंब पण फुटलेला आहे. त्याच्यामुळे आता हा जो कांदा आहे बाजारात विकण्यासारखा राहिलेला नाही आहे. एका प्रकारे हा कांदा उकुरड्यावर फेकण्याच्या लायकीचा झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी हा जे आहे ते हतबल झालेले आहे का एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे मात्र जर साठवून ठेवला कांदा तर तो सडू लागलेला आहे. कांदा सडल्यामुळे शेतकऱ्यांवर काय प्रसंग आलेला आहे हे आपण जाणून घेऊया. आणि फक्त शेतकऱ्यांवरच नव्हे तर व्यापाऱ्यांवर देखील हीच परिस्थिती आली आहे, कारण त्यांनी देखील कांदा साठवून ठेवलेला होता. त्यांचाही कांदा आता सडू लागलेला आहे. भाऊ, काय म्हणाल तुम्ही? कांदा साठवून जो ठेवलेला होता आता त्याची परिस्थिती काय आणि किती नुकसान होतं आहे तुमचं? जो साठवून ठेवलेला कांदा आहे हा जवळजवळ 80 ते 90% पूर्णपणे सडलेला आहे. आणि याच्यावरती आमचा हे जो कांदा आहे हा पूर्णपणे उकडवर फेकण्याजोगा झालेला आहे. आणि याची शासनाने दखल घ्यावी, शासनाने भरपाई द्यावी. आणि अजून एक मुद्दा असा आहे का पाऊस भरपूर झालेला आहे. आमचा पाऊस झाल्यामुळं आमची मका झाली, सोयाबीन झालं, कांदे झाले, ही पूर्णपणे सडलेलं आहे. तर याची पण शासनाने दखल घ्यावी एवढंच सांगतो. तुम्ही व्यापारी म्हणून किती वर्षापासून व्यापार करताय आणि आता तुमच्या कांद्याची परिस्थिती काय आहे आणि किती नुकसान झालेलं आहे? आम्ही जवळपास 15 ते 20 वर्षापासून कांदा व्यवसाय हा करत आहे. पण आता या 2-4 वर्षापासून आम्ही जे नापेड जे NCPF जे चालू झालेलं आहे, आज ते महिन्यापूर्वी त्यांनी जो माल स्टॉक केलेला पण त्यांनी इथं ग्राहकांना न देता त्यांनी आम्ही जिथं देशावर लोडिंग करतो त्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था रॅगने केलेली आहे. पण आम्ही जो साठवलेला माल आहे तो आम्ही काही भावाच्या अपेक्षापोटी साठवला होता. तो 1800 ते 1700 भावाने घेतलेला होता. आजचे बाजार ते 800 ते 900 रुपये झाले. त्याच्यामध्ये बी 50 ते 70% माल हा खराब होऊन गेला. हा इडच फेकण्याची वेळ आम्हाला आलेली आहे. जवळपास आमचे लाखो रुपयाचे व्यापाऱ्यांचे बी नुकसान झाले आहे. तर शासनाने थोडं व्यापाऱ्यांकडे बी लक्ष द्यावे ही नम्र विनंती. एकूणच आपण बघितलं असेल तर एकीकडे अतिवृष्टी आहे, दुसरीकडे कांद्याला भाव नाही आणि आता साठवून ठेवलेला कांदा देखील सडू लागल्यामुळे शेतकऱ्यासह व्यापाऱ्यांवरही तिहेरी संकट आलेले आहे. या तिहेरी संकटात मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा. जसं पिकांचे पंचनामे करतात तसं चाळीस साठवलेला कांदा जो सडला आहे त्याचेही पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी एक मोठी मागणी मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी करत आहे. अभिषेक, न्यूज 18 लोकमत, मनमाड. गोदावरी नदीला पूर आल्यानं जालना जिल्ह्यातल्या 38 गावांमधून तब्बल 10,000 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील मत्सोदरी विद्यालयात बानेगाव, सौंदलगाव, लिंगसेवाडी, विठ्ठलनगर आणि भोगगाव तसंच मंगरूळ या गावातील नागरिकांची प्रशासनाकडून निवारा आणि जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आल्यानं जालना जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये गोदाकाठचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे. त्यामुळं अनेकांचे संसार जे आहे ते सगळ्या पाण्यामध्ये गेलेले आहेत. प्रशासनाने रात्रीच रेस्क्यू ऑपरेशन करून जालना जिल्ह्यातल्या अनेक गावांमधील नागरिकांचं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर मी सध्या तीर्थपुरी येथील या निवारा केंद्रामध्ये आहे आणि घनसावंगी तालुक्यातील 4 ते 5 गावातील हे सगळे नागरिक आहेत. आपण जर बघितलं तर मोठा पूर जो आहे तो गोदावरी नदीला आलेला आहे. त्यामुळे हे सगळे नागरिक या ठिकाणी
प्रशासनानं ठेवण्यात आलेले आहे. त्यांचं सुरक्षित स्थळी जे आहे ते त्यांचा निवारा करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत काही या ठिकाणच्या महिला आहेत. ताई, मला सांगा की तुम्ही कुठून आलात आणि सध्या काय परिस्थिती तुमच्या गावात? पाणी गावून आले तर पाणी आले गंगाला, तर घरामध्ये शिरलं आमच्यावालं पाणी, सगळं पाणी ते सगळं वाचायला लागलं. आता पुन्हा गावाकडून फोन येते की पाणी वाढायला लागलं म्हणून. तुमचे घरचे कुठे आहेत आणि घरी कोण कोण आहे? गाई ते बैल ते आहे, शेळ्या कोंबड्या त्या सगळ्या 4 माणसं आमच्या घरी. मग ते म्हणले खूप पाणी वाढायला लागलं. घरात गेलं का तुमच्या पाणी? हा, पाणी गेले की घरामध्ये पाणी चालू आहे आता सध्या, घरामध्ये गेले समज मला. ताई, मला सांगा की तुमच्या घरची काय परिस्थिती आहे? आमच्या घरची परिस्थिती, पाणी वाढलं जरा. आमचं म्हशी ते गाई आहेत, पोर आहेत 2 घरी. आपण जर बघितलं तर या सगळ्या महिला आहेत आणि वेगवेगळ्या भागातून या सगळ्या आलेल्या आहेत. ताई, मला सांगा की तुमची काय परिस्थिती आहे? तुमचे घरचे कुठे आहेत? लेकर कुठे आहेत? घरचे आमचे गावातच आहेत. आम्ही इकडं मच्छेदारी कॉलेजमध्ये आणून आम्हाला सोडलंय. आमची व्यवस्था केली ती, बसमध्ये आणून सोडलं होतं आम्हाला इथे. आम्ही लेकरं आणि बाया फक्त आलो आणि माणसं आमच्या